आणि ह्यावेळेस आजपासून मी एका वेगळ्या विषयाला मी सुरुवात करत आहे आणि त्या विषयाचं नाव आहे ते म्हणजे की कॉल फ्रॉम अभाव, वरून येणारं पाचारण. आज आम्हाला प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे की जे पाचारण जे आहे ते पाचारण हे वरून आम्हाला येत असतं किंवा देव आम्हाला पाचारण करत. याचा 3रा अध्याय, फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. फिलिप्पियरास पत्र त्याचं 3रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन. 14 आणि 15 वचन. ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधाचे बक्षीस मिळण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडून मी धावतो, हेच माझे काम. या ठिकाणी पाऊल जो आहे, पाऊल एक महत्वाची गोष्टी ही फिलिपाच्या मंडळीला तो सांगत आहे. तो या ठिकाणी म्हणत आहे की तो म्हणतो की ख्रिस्त येशूच्या ठायी जे पाचारण जे आहे आमच्या जीवनामध्ये ते कोणाच्या ठायी आहे, तर इथं देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते म्हणजे की ख्रिस्त येशूच्या ठायी. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्त येशूच्या ठायी आहोत किंवा ख्रिस्तामध्ये आम्हाला ज्यावेळेस आम्ही आहे त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते म्हणजे की देवाचे जे वरील पाचारण. हे पाचारण कुणाचं आहे, हे कॉलिंग कुणाचं आहे, तर हे कॉलिंग हे कोणत्या माणसाचं नाही आहे, कोणत्या अधिकाऱ्याचं नाही आहे, कोणत्या पंतप्रधानाचं नाही आहे किंवा कोणत्याही युनोच्या प्रेसिडेंटचं हे पाचारण नाही, तर ह्या सगळ्यांना बनवणारा जो ह्या सृष्टीचा सृष्टीकर्ता जो आहे त्याचं हे पाचारण आहे. हे जे बोलावून आहे, हे कॉलिंग जे आहे, हे कॉलिंग आम्हाला जे येतं ते देवाकडून येतं. आणि हे जे आहे हे आम्हाला ज्यावेळेस कॉलिंग येतं तेव्हा ती कॉलिंग आज मी बघत आहे की बरेचसे म्हणजे नियरली 80 to 85% देवाचे सेवक हे कॉलिंग जे आहे हे कॉलिंग समजून घेत नाहीत किंवा समजून घेतलेलं नसतं किंवा समजून घेण्याच्या मूड मध्ये नसतात. आज प्रत्येकाला असं वाटतं की देवानं मला सेवेला बोलवलं, देवानं मला सेवेला बोलवलं. पण ही देवाची सेवा काय आहे, कोणत्या सेवेसाठी बोलवलेलं आहे देवानं, कशा प्रकारची सेवा करायची आहे, हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. पाचारण काय असतं हे आज बहुतांशी सेवकांना माहित नाही. बऱ्याच वेळेस लोकांना एकच वाटतं की काय आहे, तर ते म्हणजे की नाही देवानं माझं तारीफ केलं, घ्या बायबल, प्रार्थना करा, सुटा सगळीकडे, घरोघरी जावा, इकडे जावा, तिकडे जावा आणि मग आपली साक्ष सांगा आणि काहीतरी 4 वचनं सांगा. नाही, मला देवानं पाचारण केले, मला देवानं पाचारण केले. आणि हे जे पाचारण आहे हे पाचारण पहिल्यांदा आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्हाला कोण बोलवलेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मी याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन, कारण 4 प्रकारचं पाचारण आहे आणि हे पाचारण मी येणाऱ्या दिवसामध्ये मी नक्कीच सांगेन. कारण आज असं झालेलं आहे की पाचारण नसल्यामुळं जे मे फ्लॉवर जो असतो, आपल्याला माहिती आहे की मे फ्लॉवरचं फुल, मी प्रत्येक वेळेस हे उदाहरण देतो. मे फ्लॉवरचं फुल जे आहे ते मेच्या महिन्यात ते उगवतं आणि मग त्याला तुम्ही जून मध्ये बघितलं तर ते फुल कधीच सापडत नाही किंवा तुम्ही एप्रिल मध्ये जरी बघितलं तर ते कधी तुम्हाला मिळणार नाही. असे आज देवाच्या सेवकांची परिस्थिती झालेली आहे की त्या एका ठराविक काळामध्ये ते एवढे भरतात आणि मग त्याच्यानंतर मग पाचारण नसल्यामुळं मग ते हरवून जातात. त्यांना समजत नाही की काय करायचं. आणि म्हणून आज या पाचारणाविषयी मी काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. यावेळेस आपण एक वचन आपण काढूया आणि ते म्हणजे पेत्राचे दुसरे पत्र, पेत्राचे दुसरे पत्र 2 पीटर चॅप्टर 1 आणि 10 आणि 11 वचन.
10 and 11. 2 Peter chapter 1, 10 and 11. म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आणि पेत्र जो आहे, तो पेत्र या ठिकाणी म्हणत आहे, तो म्हणत आहे की म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण, जे तुम्हाला पाचारण झालेलं आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडलेलं आहे, तो म्हणतो की तुमचं जे बोलावणं आहे, तुमची निवडणूक आहे, ती निश्चित करण्यासाठी, निश्चित, टू बी कन्फर्म. आम्हाला आमचं पाचारण कन्फर्म पाहिजे. उगीच नको कुणीतरी सांगितलं आणि मग उठलो आम्ही, बायबल घेतला आणि निघालो आम्ही. नको, आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की तुम्हाला झालेलं पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा, विशेष प्रयत्न करा. आम्हाला आमचं जे पाचारण जे आहे, ते पाचारण आम्हाला, जे आमचं झालेलं पाचारण, आमची झालेली निवड, ही आम्हाला काय करायचे, आम्हाला दृढ करायचे, कन्फर्म करायचे. वी शुड बी शुअर अबाउट आवर कॉलिंग. आज आमची परिस्थिती अशी आहे की पाचारण म्हणजे काय, तर सुरुवातीपासून मी बघत आलो, म्हणजे लहानपणापासून मी बघत आलो की लोकांना देवाचं सेवा करायची म्हणजे काय, तर पूर्वी होतं, आता जरा काळ बदललेला आहे म्हणून ही गोष्ट राहिलेली नाही. तर पूर्वी काय होतं की पूर्वी की गळ्यामध्ये एक शबनम बॅग अडकवायची, त्याच्यामध्ये एक बायबल घालायचं आणि मग सगळीकडे प्रार्थना करत फिरायचं आणि म्हणायचं की मला देवाने सेवेसाठी बोलवलं. जर ही गोष्ट बघितली तर आपल्याला बायबलमध्ये कुठेही दिसत नाही. हे पाचारण ही एवढी सहज गोष्ट नाही आहे. आपण जर बायबलमध्ये बघितलं तर येशू ख्रिस्तानं शिष्यांना पाचारण केलं. कसं केलं, तर त्याच्यासाठी येशू ख्रिस्त रात्रभर डोंगरावर प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करून आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी असं म्हटलेलं की त्याच्या तिथं खाली, डोंगराच्या खाली शिष्यांचा समुदाय होता आणि त्याच्यातून त्यानं 12 शिष्यांची निवड केली. बोलावणं आणि निवड ही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी आम्ही बघतो, आम्हाला कन्फर्म केलं पाहिजे की देवानं आम्हाला बोलवलेलं आहे. आणि जर आम्हाला बोलावलेलं जर असेल तर आम्हाला आमचं बोलावणं आणि आमची निवड जी आहे ही आम्हाला काय करायचंय, आम्हाला निश्चित करायची, निश्चित, टू कन्फर्म. आज आम्ही ज्यावेळेस सेक्युलर जॉब मध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, आम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं आणि त्या अपॉइंटमेंट लेटर नंतर आम्हाला काही महिन्याचा प्रोबेशन पिरियड मिळतो आणि त्या प्रोबेशन पिरियड मध्ये आमचं काम जे आहे ते काम आम्हाला दाखवावं लागतं, आमचं परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवावा लागतो आणि त्याच्यानंतर आम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळतं आम्हाला की बाबा तुम्ही ह्या कामासाठी लायक आहे, तुम्ही हे काम करायचं. आम्हाला ती पहिली गोष्ट म्हणजे ती गोष्ट कन्फर्म केली पाहिजे. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. जर तुम्ही असं राहिला तर तुमचं पतन होणार नाही. आम्ही मे फ्लॉवर बनणार नाही. आमचं जे जीवन जे आहे हे जीवन त्या मध्यानाच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी राहील. ते कधी ढळणार नाही. आम्ही पतित होणार नाही. आम्ही मागं फिरणार नाही. प्रॉब्लेम्स आले म्हणून येशू ख्रिस्ताला सोडून जाणार नाही. तर सर्व परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी स्थिर उभा राहणार आहे. हे पेत्राने लिहिलेलं आहे. कारण मी वारंवार ही गोष्ट मी सांगत असतो की हे जर पौलाने लिहिलं असतं तर थोडंसं वेगळं झालं असतं किंवा दुसऱ्या कुठल्याही शिष्याने लिहिलं असतं तर हे वेगळं झालं असतं. पण हे विशेष करून पेत्रानं हे लिहिलेलं आहे. कारण स्वतः पेत्रानं, आपल्याला माहित आहे की हा चंचल होता, हा उतावळा होता आणि याने किती गडबड किती केलेली आहे आपल्याला माहित आहे. येशू ख्रिस्ताचा नाकार केला, येशू ख्रिस्ताचं पाचारण सोडलं, मासे धरायला परत तो गेला. त्याला माहित आहे की काय मिनिस्ट्रीमध्ये काय प्रॉब्लेम होतोय.
आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणत आहे की तो म्हणतो की तुम्ही पतन तुमचं होणार नाही, म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही ते कन्फर्म केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्साने तुमचा प्रवेश होईल. आणि असं जर झालं तर तुम्ही काय होणार आहे की सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. सार्वकालिक राज्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकणार आहे. नाहीतर आमचं होणार आहे यहूदा इस्करियोत सारखं. यहूदा इस्करियोत सुद्धा येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. यहूदा इस्करियोत सुद्धा 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताबरोबर होता. पण शेवटच्या घटकेस मात्र त्यानं गडबड केली आणि आपल्याला दिसले की शेवटी त्याला आत्महत्या करायला लागली आणि त्या ठिकाणी त्याचा शेवट झाला. हे केवळ एकटा यहूदा इस्करियोतची परिस्थिती नाही. आज मी असे बरेचसे सेवक लोक बघितलेले की ज्यांनी शेवटी आत्महत्या केली. का? कारण त्यांना ते कळलंच नाही देवाची सेवा काय आहे, देवाचं पाचारण काय आहे, हे काहीच कधीच कळलं नाही.